पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही आहे, तर कोणताही यामध्ये ग्राउंड नाही आहे, तर आणि कोणतेही हाईटची यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं अट नाही आहे। तर यामध्ये आपलं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे 10वीच्या बेसवर। तर 10वीच्या बेसवर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे आणि आपलं जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला या ठिकाणी 29-30 हजार रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती या ठिकाणी निघत आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघत आहे, कधीपर्यंत ही भरती निघत आहे। मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे, वयोमर्यादा काय, पात्रता काय, निवड प्रक्रिया काय, आणि त्याचबरोबर जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर ड्युटी कोणतं करावं लागणार आहे, नोकरी कशा प्रकारे असणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल पण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला आणि 10वीमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांना कितीच्या रेशोमध्ये 10वीमध्ये पर्सेंटेज पडलेले आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये पात्रता मी तुम्हाला सांगून देतो। तर यामध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये आहे। 18 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी लागत ते फॉर्म भरताना। आणि त्याचबरोबर तुम्ही PWD कॅटेगरीचे असाल म्हणजे अपंग असाल तर 1 रुपये सुद्धा फी या ठिकाणी लागत नाही। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार कोणत्याही कॅटेगरीचे असाल SC/ST OBC EWS NT ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी 1 रुपया सुद्धा फी यामध्ये लागत नाही, एक लक्षात ठेवा फॉर्म भरण्यासाठी। ठीक आहे, तर एवढं काही आहे। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदम शाईव ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोणताही अभ्यास करायला लागत नाही, कोणताही मेहनत करायला लागत नाही, कोणतेही ग्राउंड करायला लागत नाही, आयती नोकरी आपल्याला भेटते, एक लक्षात ठेवा। फॉर्म भरला आणि डायरेक्ट सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारची ही भरती आहे, कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, 10वीच्या टक्क्यावर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया या ठिकाणी आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 30 ते 40 हजाराच्या आसपास जागा असू शकते। आणि याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं एक पत्र आलं होतं की वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या म्हणून। ठीक आहे, तर लास्टची जी भरती आली आहे हे जानेवारी 2026 ला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 38,000 जागांसाठी भरती निघाली होती। ती भरती चालूच आहे, त्याच्या 4 लिस्ट लागल्या, आता 5वी लिस्ट अजून या ठिकाणी यायची, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर कोणता ड्युटी करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगतो, त्यानंतर जागा कधी निघणार आहे ते तुम्हाला पुढे सांगतो। तर पहा यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 3 पद आहे। पहिलं जे पद आहे हे ब्रँच पोस्ट मास्टर आहे, हे सर्वात वरचं पद आहे, 10वीच्या बेसवरचेच पद आहे सर्व। ब्रँच पोस्ट मास्टर हे सर्वात वरचं पद आहे, यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं, यामध्ये पेपरने यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार 12,000 ते 29,000 रुपये प्लस महिना भेटणार आहे, म्हणजे 29-30 हजार महिना धरून त्याला एवढा काही पगार भेटणार आहे। यामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला करावं लागणार
लागणार आहे। त्यानंतरचं जे यामध्ये पद आहे तर ते या ठिकाणी असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे। असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर पगार 10,000 ते 25,000 रुपये महिना भेटणार आहे। तर काम कोणतं करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री आपल्याला करावं लागणार आहे। त्याचबरोबर डाक डिलिव्हरी आपल्याला करावं लागणार आहे। त्याचबरोबर सरकारी योजना आहे तर घरी घरी जाऊन प्रचार प्रसार आपल्याला करावं लागणार आहे। हे काही काम आपल्याला या ठिकाणी असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये करावं लागणार आहे। यामध्ये सुद्धा 10वी पास लागते, पेपर नाही आहे। त्यानंतरचं जे पद आहे तर ते डाक सेवकचं पद आहे। आता डाक सेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार भेटणार आहे 10,000 ते 25,000 रुपये। तर यामध्ये काम कोणतं करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिसचं ऑफिसचं शटईचं काम करावं लागणार आहे। आता एखादं जर समजा तुम्ही पार्सल बोलावलं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून म्हणा किंवा कुठच्या राज्यातून म्हणा एखाद्या दुडून आणि ते पार्सल मिळतं ते रेल्वे नाही, ते लक्षात ठेवा। पोस्ट ऑफिसचे जे काही पार्सल आहे ते रेल्वे नाही ते, आणि ते जे काही जवळपासचं रेल्वे स्टेशन आहे तिथं त्या ठिकाणी डाकसेवकांना आणायला जावं लागतं। तिथं ते डाकसेवक ते आणाले आणि तू सही वगैरे करते, ठीक आहे। ते झाल्यानंतर आपल्याला घरपोच आणून देते पार्सल, अशी ती प्रक्रिया, अशा प्रकारे त्या ठिकाणी ड्युटी आहे। तर बा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती एकदम शाही आहे। तुम्ही ग्रामीण भागातले असाल तुम्हाला माहीत आहे पोस्ट ऑफिस हे सकाळी 10 वाजता उघडते आणि 2 वाजता या ठिकाणी बंद होते, लक्षात ठेवा। तर एकदम शाही ड्युट्या बसलेच राहते, लक्षात ठेवा। जास्त काही काम नसते, लक्षात ठेवा। तर चांगली ही भरती आहे, लक्षात ठेवा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। तर आता ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, अशी विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची सध्याच्या कंडिशनला फेज 1ची वॅकेन्सी चालू आहे। कारण की याच्या अगोदर पत्रक आलं होतं की वर्षातून 2 वेळा वॅकेन्सी निघणार आहे। मागील वर्षी याच्या अगोदर काय व्हायचं, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दरवर्षी भरती निघायची, म्हणजे दरवर्षी फक्त वर्षातून एकच वेळा भरती निघायची आणि ते सुद्धा मे जून महिन्यामध्ये निघत होतं, एक लक्षात ठेवा। आणि आता काय झालं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय म्हटलं आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे आता वर्षातून 2 वेळा निघणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याला त्यांनी नावसुद्धा दिलं आहे फेज 1 आणि फेज 2। फेज 1 म्हणजे पहिली वॅकेन्सी जानेवारी महिन्यातली आणि फेज 2 म्हणजे जून महिन्यातली। तर पहा सध्याच्या कंडिशनला जानेवारी 2026ला फेज 1ची पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 28,000 जागांसाठी भरती निघाली होती। त्याच्या लिस्ट लागण्यात चालू आहे, महिन्याच्या महिन्या लिस्ट लागल्या, 4 आतापर्यंत लिस्ट लागल्या आणि 5वी लिस्ट लागायची अजून 1 महिना या ठिकाणी झालेला आहे। 4थी लिस्ट लागून 1 महिना झालेला आहे, अजूनही 5वी लिस्ट लागलेली नाही आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 5वी जर लिस्ट आली नाही तर मग समजून द्या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे आपल्याला या ठिकाणी जुलैच्या एंडिंगलाच पाहायला भेटणार आहे। जुलै महिन्यामध्येच आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। जर समजा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट आली तर मग ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऑगस्ट महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही जी भरती सध्याच्या कंडिशनला चालू आहे, फेज 1ची भरती चालू आहे 28,000 जागांसाठी। प्रत्येक एका महिन्याच्या अंदर मेरिट लिस्ट लागत जातं, कट ऑफ लागत जातं, एक लक्षात ठेवा। ही जी भरती आहे दर महिन्या म्हणजे 20 ते 30 दिवसाच्या अंदर मेरिट लिस्ट लागते, एक लक्षात ठेवा। आता ही भरती या ठिकाणी संपत आलेली आहे फेज 1ची 28,000 जागांसाठी आणि ही भरती संपल्यानंतर आता संपल्यासारखीच आहे, लिस्ट लागून नाही, 5वी लिस्ट अजूनही या ठिकाणी लागलेली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 5वी जर लिस्ट या ठिकाणी आली नाही तर मग लवकरच आपल्याला ही भरती पाहायला भेटणार आहे, म्हणजे आपल्याला ही जी भरती पाहायला भेटणार आहे जुलैच्या एंडिंगपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय।